हॅलो हॅलो मैत्रिणींनो, माझी मम्मी काय करते हे बघा. काय करायला लागले बाळांचं रडायला लागले सारखं. कसं करावा घ्यायला कोणी नाही, 1 मिनिट सुद्धा घ्यायला कोणी नाही. हा उघड आहे बाबा इथं. पण आता आजकाल तर ऊन पडा नाही, ऊन द्यावं लागतंय ना. विटॅमिन डी जीवनसत्व भेटतंय ऊन दिल्यावर. कवळं तर ऊनच पडत नाही बरेच दिवस झाले. आणि परत शाळेत जात असल्यामुळे आमची पिवडी मग मुलाला बी टाकणं होत नाही. बघा कशी झाली, कुणीकडे झाली टोपी. हा कपडे धुवायची होती, धुणं भांडी कपडे फरशी सगळं राहिलंय. आज पिवडी शाळेला सुट्टी आहे आमच्या. 26 जानेवारी आहे, परवा दिवशी आहे ना. आमचं बाळ छोटस बोलायला लागले, उआ करायला लागले आता. आहे का नाही पिवडे? पिल्लं आम्ही राधाताईला आम्ही भेटायला जाणार आहे एका दिवशी. अजून हिला लय महिने पूर्ण झाले नाहीत, 3 महिने झाले नाहीत ना. 3 महिने झाल्यावर आम्ही राधा भालेरावला भेटायला जाणार आहे. जेव्हा भेटचल तेव्हा बघू म्हणचाल तुम्ही. पण राधा भालेराव म्हणल्या होत्या डिलिव्हरी झाल्यानंतर मी तुम्हाला दवाखान्यात बघायला येते. पण कसल्या धोकेबाज आहे तो राधा भालेराव बी आल्याच नाही तर राधाताई बी म्हणते परत मला काम आहे, ही आहे ती आहे, मला सवडच झाली नाही म्हणत असते रे. आले नाहीत ते आपण बघायला. बघा की त्यावेळेस तर कुणीच आलं नाही बघायला. सगळ्यांनीच म्हणजे पाठ फिरवली, देवाने पण पाठ फिरवली, माणसांनी पण पाठ फिरवली. दुःखाच्या टायमाला कोणी मदत करत नाही. तो पैशा पुढं आजकाल पैशालाच किंमत आहे म्हणावं लागेल. हा कुणीच आलं नाही. ते आपापल्या कामात सगळी दंग झाली. पैसा पैसा करतात निसतं, काय खरं आहे तेव्हा त्याला. आणि काल मी माझ्या फ्रेंडला फोन केलता, अलीकडे की जरा. काल मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, इकडे या अलीकडे जरा. काल मी माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, फार वर्षापूर्वी केला होता. तर तिला विचारलं काय काम करते का नाही. म्हणली छोटं बेबी, 1 मुलगा आणि 1 मुलगी. मी म्हणलं मला 2 मुली. त्या तर शॉकच झाली. त्यात शॉक होण्यासारखं काय आहे बरं. 2 मुली म्हणलं की लोक शॉकच होते तिकट. कसं तरी म्हणजे वाईट नजरेनं बघतात काही की असं वाटतंय मला. अरे बाबा नाही 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 असं शॉकच झाली. त्यात 2 मुली झाल्या म्हणजे काय जगापेक्षा वेगळं आहे का बरं शॉक व्हायला, असं मी म्हणते. परत ते नंतर 2 मुली झालेले ते ऋतुप्रसाद सातव, त्यांना पण आमचं बाळ छोटस आणि त्यांचं बाळ एकाच वयाची आहेत म्हणायचं. आणि त्यांचं पण व्हिडिओ, त्यांचे रडत रडत व्हिडिओ होते, रडत होते. ऋतू रडत होती की कमेंट वाईट वाईट येतात, अशा प्रकारचे येतात की मुलगी झाली बाबा सेकंड आणि सी सेक्शन आहे ना तिचं पण असल्यामुळे. असं कमेंट करत जाऊ नका रे. लोक लय बोलतात. मला पण अनुभव आहे, पण मी व्हिडिओ काढत नाही. कारण मला पण बरेच जण म्हणतात मुलगी झालीस बाबा, मुलगी झाली सेकंड, मुलगी झाली असं म्हणते ती. असं एकदम असं तुच्छतेने बोलते ती. मुलगी झाली का मुलगा झाला म्हणतात असं नाही. दुसरी पण मुलगी, पहिली पण मुलगी असं म्हणते ती. असं. आणि पिवडीची मॅडम आहे ना, त्यांची पण फर्स्ट मुलगी आणि पिऊ एकाच वयाची ती. तर त्यांनी पण विचारलं मॅडमनी की मुलगा झाला का मुलगी. मी म्हणलं मुलगी. त्यांना काय नाही वाटलं कारण त्यांना ऑलरेडी 2 मुली द्या. तर त्या म्हणल्या मी तर 4 तास रडत होते. म्हणल्या पिऊ आता मॅडमनी रडावं का बरं, 4 तास मुलगी झाली म्हणून सेकंड. त्या टेम्पररी वर आहे तर करून खाणारीचे, म्हणजे कसं महागाईच्या काळात ऐपत नसते ना सांभाळायची, त्याच्यामुळं त्यांना वाटलं असं तसं. जॉब करतात ते असं. इंग्लिश मिडियम मध्ये कसं टेम्पररीच कामाला असतात ना. हा तर ऋतुप्रसाद सातवचा आपला विषय चालू होता. तर तो विषय असा की त्यांना कमेंट वाईट वाईट करतात म्हणत. मी तर कमेंट अशी वाचली की एक जणांनी अशी केली होती त्यांना, तुम्हाला मुली सांभाळायच्या नाही, त्यात मुलगी सांभाळूच वाटत नाही तुम्हाला, तुम्ही काय बी रडता असं तसं. तर नाही, मला पण अनुभव आला, पण मी व्हिडिओ काढत नाही रडत रडत की बाबा दुसरी पण मुलगी झाली, दुसरी पण मुलगी झाली असं बोलते. आता माझ्या मैत्रिणीचा शॉक व्हावं का बरं, दुसरी मुलगी, अरे बापरे असं बोलली चक्क. जणू काय तिच्या घरचं द्यायचे सांभाळायचे. असली टेंडन्सी एकदी जरी शिकलेलं जरी असलं तरी, काय जरी असलं तरी असं असते. नाही बोलतेच लोक, लय वाईट कमेंट असतात बाबा ती. काय मला काय कोणाच्या वाईट कमेंट आलं नाही, कारण तेवढा व्हिडिओ व्हायरल बी नाही आमचा. तर मला काय म्हणायचंय बाबा, त्यांना मुलगी झाली ऋतुप्रसाद सातवला, तर असं वाईट कमेंट तुम्ही करत जाऊ नका. उगवलं तिच्या बिचाऱ्या मनाला कसं बरं वाईट वाटत असेल का नाही, असं नाही कमेंट करायची. तिला उलट धीर द्यायचं असतं, आदर द्यायचं असतं.
आता पहिल्या काळात किती किती लेकरं होती म्हणायचं, मुलगी झाली लक्ष्मी, दुसरी भाग्यलक्ष्मी म्हणायचं. मस्त झालं उलट असं. तर ठीक आहे. तर मी पण म्हणलं होतं, मग आम्ही म्हणजे मी पण ठरवलं होतं की 2 मुलीवर स्टॉप करायचं. तर आमची सासू काय म्हणती, नाही नाही मुलगा होऊ दे. आणि तिला तर करायलाही वाटत नाही आमच्या सासूला तर. आणि म्हणे की मुलगा होऊ दे म्हणते. अजून माझं तर म्हणणं आहे की स्वतःचं म्हणणं ऐकायला पाहिजे ना. माझी हालत होती म्हणल्यावर, बेजारी होती म्हणल्यावर त्यांना काय तावा. त्यांना काय सांभाळायचं बी नसते, काय नसते, फक्त नाव लावायला असते. ते काय मायादया करत नाही सासू आमची. तिला काय घेणं देणं नसते कसं करायला कसं का असं नाही. ही आमची पिवडी ही बारकी पुरगी टी व्ही बघायला लागली, म्हणती मुलगा होऊ दे म्हणती. पुरी काय दुसऱ्याच्या घरी जातेले. पण माझी मनापासून तर इच्छा आहे स्टॉप करायचं असं. मला बी त्रास होतोय तेवढा. एकटीने सांभाळायचं म्हणल्यावर किती अवघड आहे बरं आजच्या जनरेशनमध्ये. शिक्षण द्यायचं, चांगले संस्कार द्यायचे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय मैत्रिणींनो, मला थंडी असते म्हणून बांधले बरं का. तर बोरं खायला या. बोरं एकदम स्वच्छ आणि क्लीन केलेत बघा. ओ माय गॉड. पण मला खायचे नाहीत, कसं करावं बोरे. आज आपण बोऱ्याची रेसिपी करणार आहोत. आम्ही खातो. हा, ह्या दोघी जणी बसल्यात बहिणी बहिणी खायला. बोरं खायला बसले सगळीजण. चला लाईक करियो, शेअर करियो, सबस्क्राईब करियो. या बोरं खायला. चांगले आहेत बोरं बरं का. या टोकदार आहेत, मोमो आहेत बोरं. आणि गोड लागतात बोर ही. आणलीच नव्हती बोरं व लई वर्ष झालं. नाही, 1 वर्ष झालं बोर नव्हतं आणलं. आता हे टोपी सडली. बया उशीर झाला ग आता. पिवडे किती वाजले ग, जरा मोबाईल मध्ये बघ ग. तू बी बघ आणि मला बी सांग. अगो बाई, तुला अजून टाइमच बघायला येत नाही का? ह्याच्यासाठी तर शाळा शिकावी लागती माहिती का? तूच जाऊन देत नाही की. बाहेर झोका देण्यासाठी घरी ठेवून घेतलंय. बरं बरं ठीक आहे. तर उद्यापासून जा मग शाळेत. आता काय गरज नाही तुझी घरी राहायची. असंच म्हणती, उद्यापासून जा उद्यापासून जा. 2 महिने झालं घरी ठेवलंय बाहेर झोका देण्यासाठी. आमच्या घरी एकच लेकरू वाढलंय तरी मम्मीला काम होई नाही. मलाच ठेवून घेतलंय घरी. पहिल्या काळातल्या बाया दादा देजन सांभाळत होती तरी माझ्या मम्मीला एक लेकरू सांभाळणं होईना झालंय. पिऊ, आता ना तू काय कर माहिती का? उद्यापासून जा शाळेत आणि अभ्यास बी कर. माझी मी सांभाळते लेकरू. औ काय गरज नाही आता तू उद्या शाळेत फरार व्हायचं. अगं मम्मी, तुला तर सुट्टी दिवशीच शाळेत पाठवायचं कळतंय. उद्या तर सुट्टी येत की. उद्या सुट्टी आहे शाळेला. मग परवा जा शाळेला तू. हा, परवा बी 26 जानेवारी आहे, सुट्टी आहे उद्या. 26 जानेवारीला जाणार आहेस ना? मग 26 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी जा, मग 13 जा शाळेला. हा, आता रेग्युलर जात जा आणि जरा अभ्यास करत जा. जरा अभ्यासाला बघत जा, काही येत नाही ABCD 1 2. मम्मी, तुझं लग्न होऊन किती वर्ष झालं? 7 वर्ष झालं. का ग? मग पप्पा कसं जातात बाहेर जेवायला? अभ्यास कर, अभ्यास बघा दे तुझं. नुसतं खायचं कळतंय तेवढं. सुस्तय सारखं उठ सदन कदा खायचंच. खरं बोलल्यावर लय राग येतोय. आता हिच्या पप्पालाच येऊ दे आता, बघतेस मग मी. बाहेर जेवायला जातात का नाही, येऊ दे आता संध्याकाळी. कसं करते बघ आता, जेवायलाच देत नाही मी आता. नाही बाय, जेवायला नाही दिली की अजून हॉटेलवर जाईल माणूस. नाही जेवायला देतेस. हीच खा म्हणते आता, हीच खा म्हणते.